नमस्कार जय आदिवासी मित्रांनो, तर वरती एक तुम्ही व्हिडिओ बघत असाल ज्यामध्ये तुम्हाला नामको बँक पेठ शाखा बँक आणि तुम्हाला एटीएम दिसत असेल. तर मागच्या महिन्यात 16 तारखेला मी तिथं पैसे काढायला गेलो एटीएम मध्ये. तर असं झालं, त्या एटीएम मध्ये पैसे काढत असताना मी 5,000चं ट्रान्झॅक्शन केला आणि मला मिळाले फक्त 4,200. तर सुरुवातीला मला वाटलं काय एटीएम मध्ये अटकले असतील, मी चेक केलं पण तिथं काही पैसे नव्हते. नंतर मी पैसे व्यवस्थित बघितले तर 500च्या नोटामध्ये 2 100च्या नोटा मिक्स होऊन आल्या होत्या. मग याच्यावरून मला जरा फॉल्ट लक्षात आला की 500च्या नोटामध्ये 100च्या नोटा मिक्स झाल्या असतील. त्यामुळे मग लगेच बँक उघडी असल्यामुळे मी बँकेत गेलो. तेथील बँक मॅनेजरांशी बोललो की असं असं झालंय, माझ्या कमी पैसे आले. तर बँक मॅनेजर बोलले की असं काय होऊ शकत नाही, पण मग एरर असतो एटीएम मध्ये. एरर मशीन म्हटलं म्हणजे एरर येणार कदाचित. मग त्यांनी इतर कर्मचाऱ्यांना सांगितलं आणि माझं एटीएम तिथं ट्रान्झॅक्शन झालंय का नाही ते तपासून घेतलं. आणि त्यांनी माझ्याकडून काही वेळ मागून घेतला. म्हणजे त्यांचं बोलणं आणि स्वभाव मला चांगला वाटला की त्यांनी एकदम शांतपणे मला सांगितलं का असं आहे, तपासून तुम्हाला नंतर तुमची जी शंका आहे किंवा तुमचे जे पैसे राहिलेत ते तपासून तुम्हाला परत करू. नंतर मी काही दिवसांनी नंतर गेलो, पण माझा टायमिंग जो असतो सुट्टीचा 5 वाजा आणि बँक बंद होण्याचं पण 5 वाजेचा, ज्यामुळं मी बँकेत गेल्यावरती बँक बंदच असायची. नंतर मी मागील आठवड्यात परत एकदा तिथे पोहोचलो जेव्हा बँक उघडी होती. मग परत त्यांच्याशी बोललं, पण त्यावेळेस काय होतं, त्यांचं ऑडिट चालू असल्याने त्यांनी मला परत नंतर बोलवलं. मग मी नंतर ठीक आहे म्हटलं येतो नंतर. मी नंतर परत काल गेलो. काल गेल्यानंतर त्यांनी सांगितलं का हां तुमचं तपासणी झाली आणि तुमचे पैसे खरेदी गेले. मग त्यांनी मला 800 रुपये परत केले. तर हा व्हिडिओ बनवण्याचा एकमेव उद्देश असा की जर एटीएम मध्ये तुम्ही पैसे काढायला गेले, चुकून फाटेल नोट किंवा खोट्या नोटा किंवा अशाच माझ्यासोबत घडलं तसं कमी पैसे, तर तुम्ही तात्काळ त्या एटीएमच्या ज्या बँकेत असतील तिथं संपर्क साधा आणि तुमचं अकाउंट ज्या बँकेत असेल त्यांना पण कळवा आणि तुमची तक्रार नोंदवा. उशिरा का होईना पण तुमच्या तक्रार सॉल्व्ह केली जाईल. हां, काही ठिकाणी असतात कर्मचारी जे चांगले वागत नाही, पण पेठचे जे मला अनुभव आला ते चांगलेच होते. याला महिनाभर लावला पण माझे पैसे परत दिले. तर तुम्ही तुमच्यासोबत असा किस्सा झाला असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर पुढे झाला तर तुम्ही तात्काळ बँकेशी संपर्क साधून त्यांच्याकडून तक्रार नोंदवा आणि काळजी घ्या. जय आदिवासी. बाय बाय.